इसवी सन 1911 ची ही गोष्ट आहे. मथुरेजवळ एका छोट्याशा गावामध्ये एक शेतकरी शेत नांगरत होता आणि शेत नांगरत असताना त्याचा नांगर एका ठिकाणी अडकला. आपला नांगर नेमका कुठल्या गोष्टीमध्ये अडकलाय हे बघण्यासाठी त्यानं माती मोकळी केली. त्यावेळेस त्याला एक दगडी मूर्ती सापडली. ती दगडी मूर्ती बिना डोक्याची, बिना हातांची होती. पूर्णपणे छिन्न-विछिन्न झालेली. केवळ तिच्या शरीराचा, छातीचा, पोटाचा भाग आणि त्याचे पाय सुस्थितीमध्ये होते. पायामध्ये बूट्स घातलेले होते. अंगावर भला मोठा कोट होता. कमरेला एक तलवार लटकत होती. ती मूर्ती नेमकी कुणाची आहे, कुठल्या देवाची याच्याविषयी कुणालाही काहीही कल्पना नव्हती. नशिबाने त्या मूर्तीच्या अंगरख्यावर, त्या कपड्यांवर एक ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला एक शिलालेख होता आणि तो शिलालेख जेव्हा पुरातत्व संशोधकांनी वाचला त्यावेळेस त्यांना कळालं की ही प्रतिमा साध्या-सुध्या व्यक्तीची नसून एका महान शासकाची आहे. ज्याचा उल्लेख इतिहासामध्ये महान शासक असा केलेला आहे. ज्यानं बुद्ध धर्माच्या वाढीसाठी, प्रचारासाठी प्रचंड मोठे कष्ट घेतले. ज्याचं साम्राज्य प्रचंड मोठ्या भूभागावर या अशा खंडामध्ये प्रस्थापित झालेलं होतं आणि ज्याच्या काळामध्ये बुद्ध धर्माचा प्रचंड मोठा विस्तारी झालेला होता. अशा या राजाची ही प्रतिमा. हा राजा होता कुशाण साम्राज्यातला एक महान शासक कनिष्क. कनिष्क दी ग्रेट या नावाने त्याचं इतिहासामध्ये वर्णन येतं आणि यानं केलेल्या बुद्ध धर्माच्या योगदानाविषयीचा आजचा हा एपिसोड. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. कुशाण साम्राज्य कुजला कडफायसेस नावाच्या एका राजानं स्थापन केलेलं हे राज्य. कुशाण साम्राज्यामधला एक महान राजा म्हणून विमा कडफायसेसचं नाव आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये आढळतं. विमा कडफायसेसनं केलेलं कर्तृत्व हे इतिहासामध्ये फार मोठं आहे आणि याच्याच मृत्यूनंतर त्याचा मुलगा कनिष्क हा गादीवर बसला. कनिष्क नेमका गादीवर कधी बसला याच्याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहे. काही अभ्यासकांच्या मते हा कनिष्क इसवी सनाच्या 78व्या वर्षामध्ये गादीवर बसला, म्हणजे पहिल्या शतकामध्ये. तर काही अभ्यासकांच्या मते हा कनिष्क इसवी सनाच्या 127व्या वर्षी म्हणजे दुसऱ्या शतकाच्या मध्यात कधीतरी हा गादीवर बसला. तो गादीवर कधीही बसला असला तरी सुद्धा या कनिष्कच्या काळामध्ये बौद्ध धर्माविषयी किंवा त्याच्या साम्राज्याचा जो काही विस्तार झाला किंवा त्याच्या शासनकीर्दीमध्ये जे काही धर्माचं एकूणच प्रस्थ वाढलं, या सर्वाचं इतिहासातलं योगदान फार मोठं आहे. या कनिष्क राजाच्या कारकिर्दीमध्ये अनेक धर्माच्या लोकांचा समावेश त्यामध्ये होत होता आणि त्याच्यामध्ये विशेष करून बुद्ध धर्मातले लोक या कनिष्क राजाच्या राजवटीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होते किंवा त्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये राहत होते. या कनिष्काचं साम्राज्य हे मध्य आशिया खंडापासून ते आपल्या भारतामध्ये पटनापर्यंत पसरलेलं होतं, गंगेच्या खोऱ्यापर्यंत आणि दक्षिणेला मथुरेपर्यंत पसरलेलं होतं. याचं प्रचंड मोठं साम्राज्य आणि याचं साम्राज्य एकाच ठिकाणावरून त्याला चालवायला फार जड जात होतं. म्हणून या कनिष्काने आपल्या राज्यामध्ये किंवा या पसरलेल्या मोठ्या राज्यामध्ये 2 राजधानी निर्माण केलेल्या होत्या. त्यातली एक राजधानी जी आजच्या पाकिस्तानमधल्या पेशावरला होती आणि दुसरी राजधानी ही भारतातल्या मथुरेला होती. आणि अशा 2 राजधानीवरून तर त्याच्या ह्या भल्या मोठ्या पसरलेल्या साम्राज्याचा राज्यकारभार हाकत असे. या कनिष्क राजाच्या काळामध्ये बॅक्ट्रिया नावाची जी भाषा आहे हिला राज्यकारभाराची भाषा म्हणून त्यावेळेस मान्यता मिळालेली होती. त्याच्या साम्राज्यामध्ये मथुरेला जी राजधानीचा दर्जा मिळाला त्यावेळेस या मथुरेचं महत्त्व इतिहासामध्ये फार वाढलं. पुरुषपुरा म्हणजे आजचं पेशावर या ठिकाणी त्यानं फार मोठा एक स्तूपही स्थापन केलेला होता आणि या पुरुषपुऱ्याला म्हणजे पेशावरला आणि मथुरेला इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व प्राप्त करून देण्याचं श्रेय किंवा क्रेडिट हे कनिष्क राजाला जातं. त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक धर्माच्या लोकांचा समावेश होत होता. त्याने वैयक्तिकदृष्ट्या मात्र बुद्ध धर्माला जास्त महत्त्व दिलं, राजाश्रय दिला. त्याच्या कारकिर्दीमध्ये काश्मीर, आजच्या काश्मीरमध्ये 4थी जागतिक बुद्ध परिषद भरवण्यात आलेली होती. बुद्धांच्या शिकवणीचं संकलन आणि रेकॉर्ड करण्यासाठी त्यावेळेस अशा प्रकारच्या बौद्ध परिषदेचं आयोजन करण्यात यायचं आणि त्यावेळेस मोठ्या बौद्ध विद्वानांचा आणि भिक्षूंचा एक फार मोठा मेळावा जमत असे आणि त्याच्या कुशाणाच्या या कनिष्काच्या संरक्षणाखाली काश्मीरमध्ये ही 4थी बौद्ध परिषद भरवण्यात आलेली होती. वासुमित्र आणि अश्वघोष यांच्याकडे या बौद्ध परिषदेचं नेतृत्व देण्यात आलेलं होतं. या कनिष्क राजाने निर्माण केलेली नाणी सुद्धा फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यानं निर्माण केलेल्या नाण्यांमध्ये सोन्याच्या नाण्याचं प्रमाण फार जास्त होतं आणि यात कनिष्क राजाने आपल्या स्वतःचा चेहरा किंवा आपल्या स्वतःला या नाण्यांवर अंकित करायला सुरुवात केलेली होती. कित्येक सोन्याच्या नाण्यामध्ये हा कनिष्क राजा मध्यभागी एका हातामध्ये भाला घेऊन आणि कमरेला तलवार लटकवलेल्या अवस्थेमध्ये उभा असल्याचं दाखवण्यात आलेलं. त्याच्या अंगावर तो फेमस कनिष्क किंवा कुशाण साम्राज्याचा जो कोट आहे तो कोट त्यानं घातलेला आहे. पायामध्ये शूज आहेत, त्याची वाढलेली दाढी आहे, लांब केस आहेत आणि त्याच्या भोवती या कनिष्क राजाचं नाव बॅक्ट्रियन लँग्वेजमध्ये लिहिण्यात आलेलं. या लेखामध्ये त्याचं वर्णन शाओ नानो शाओ कनिष्की कोशाने म्हणजेच राजांचा राजा कनिष्क कुशाण अशा पद्धतीने केलेलं आहे. त्याच्या अनेक नाण्यांवर त्यानं गौतम बुद्धांची प्रतिमा सुद्धा अंकित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये गौतम बुद्ध हे अभय मुद्रेमध्ये उभे असल्याचं आपल्याला दिसून येतं. एवढंच नाही तर त्यानं गांधार आणि मथुरा या ठिकाणी बुद्ध प्रतिमा घडवण्यासाठी विशेष लक्ष दिलं. आता विशेष गोष्ट अशी आहे
की गौतम बुद्ध किंवा गौतम बुद्धांच्या काळानंतर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये गौतम बुद्धांची कुठल्याही स्वरूपामध्ये प्रतिमा निर्माण करण्यात आलेली नव्हती. बुद्ध धर्माचे जे काही संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये हीनयान आणि महायान हे फार दोन महत्त्वाचे संप्रदाय आहेत. हीनयान संप्रदायामध्ये गौतम बुद्धांची प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पूजा करण्यात येईल. त्याच्यानंतर जे आलं ते महायान संप्रदाय. काहीशे कर्मठ विचारांचे असलेल्या या महायान संप्रदायाला जो काही फार मोठा राजाश्रय मिळाला तो या कनिष्क राजाच्याच कारकिर्दीमध्ये. या कनिष्क राजाने आपल्या राज्यामध्ये गांधार आणि मथुरा अशा दोन ठिकाणी गौतम बुद्धांच्या प्रतिमांचं निर्माण करण्याकडे जातीने लक्ष दिलं. गौतम बुद्धांना सर्वात पहिल्यांदा जो मानवी स्वरूपातील किंवा मानवी स्वरूपातील जो चेहरा देण्यात आला किंवा त्यांच्या मानवी स्वरूपातील प्रतिमा घडवण्यात आल्या त्या याच गांधारा आणि मथुरा या ठिकाणी. आज गांधार हे पाकिस्तानमध्ये आहे, मथुरा भारतामध्ये आहे आणि या दोन ठिकाणी ज्या काही गौतम बुद्धांच्या प्रतिमा घडवण्यात आल्यात त्यांना जागतिक इतिहासामध्ये आज गांधारा स्कूल ऑफ आर्ट आणि मथुरा स्कूल ऑफ आर्ट या नावाने ओळखलं जातं. आणि त्याला सर्वात मोठा पॅट्रोनेज, सर्वात मोठा राजाश्रय जर कोणी दिला असेल तर तो ह्या कुशाण राजा कनिष्कने. कनिष्कच्या कारकिर्दीमध्ये गौतम बुद्धांच्या अतिशय सुंदर मूर्ती घडवण्यात आल्या. फक्त गौतम बुद्धांच्याच नाही तर बुद्धांच्या काळामध्ये ज्या काही त्यांच्या अवतीभोवती घडलेल्या घटना आहेत, जातक कथा आहेत, याही अशा स्वरूपामध्ये या मथुरा आणि गांधारा या ठिकाणी शिल्पित करण्यात आले. एवढंच नाही तर कुशाण राजांची शिल्पसुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामुळेच कनिष्क राजाचे शिल्प हे आपल्याला मथुरेच्या जवळ सापडलं. पेशावर किंवा पुरुषपुरा इथं त्याने निर्माण केलेला जो स्तूप आहे त्या स्तूपाचं उत्खनन 1907 किंवा 1908 साली पुरातत्व संशोधकांमार्फत करण्यात आलं होतं. आणि त्या उत्खननामध्ये त्या स्तूपाचे जे काही अवशेष मिळाले त्या अवशेषावरून संशोधकांनी असा अंदाज बांधला की या स्तूपाचा जो डायमीटर आहे, जो घेरा आहे, तो जवळजवळ 87 मीटर एवढा होता. भारतामध्ये आलेला परकीय प्रवासी जुआंगझांगने केलेल्या नोंदीनुसार हा स्तूप जवळजवळ 500 फुटांपेक्षा जास्त उंच मोठा होता आणि त्यावर अनेक मौल्यवान रत्नसुद्धा लावलेली होती. आणि हा कदाचित जगातील सर्वात मोठा स्तूप असावा अशा प्रकारचा अंदाजसुद्धा त्यानं लिहून ठेवलेला होता. हा राजा आपल्या शासन काळामध्ये अश्वघोष नामक एका बौद्ध भिक्खूच्या, बौद्ध विद्वानाच्या फार संपर्कामध्ये आला होता आणि त्याच्यामुळं या कुशाण राजावर, या कनिष्कावर बौद्ध धर्माचा फार प्रभाव होता. 1911 साली मथुराजवळ माट नावाच्या एका गावामध्ये एका शेतकऱ्याला शेत नांगरत असताना या कनिष्काची प्रतिमा सापडली. आज ही प्रतिमा मथुरेच्या सरकारी संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली. ही प्रतिमा फार विस्मयकारक आहे. याचे डोकं आणि हात गायब असलं तरी या प्रतिमेचा बेल्ट, कोट आणि पट्टा घातलेला बूट अतिशय सुंदर पद्धतीने तिथं कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या कमरेला एक तलवार लटकलेली आणि त्याच्या पोशाखाच्या त्या अंगरख्याच्या एका टोकावर आपल्याला तो शिलालेख कोरलेला दिसतो. ज्यावेळेस या शिलालेखाचं वाचन झालं त्यावेळेस आपल्याला समजलं की हा एका शक्तिशाली राजाचा, कुशाण राजाचा, कनिष्कचा हा पुतळा आहे. घोडेस्वारी करणाऱ्या मध्य आशियाई भटक्या लोकांच्या शैलीमधला हा पुतळा. सुदैवानं त्याच्या अंगावर आपल्याला तो शिलालेख सापडला आणि ज्यामुळं या भारताला किंवा या बुद्ध धर्माला फार मोठं संरक्षण देणारा, त्याचा प्रचार प्रसार करणारा सम्राट अशोकाच्या काळानंतर बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा राजा जो कोणी होऊन गेला त्या कुशाण राजाची प्रतिमा ॲक्सिडेंटली, अकस्मातपणे, अपघाताने आपल्या समोर आली. आपण आजही ती प्रतिमा मथुरेच्या संग्रहालयामध्ये बघू शकतो. असा हा महान शासक कनिष्क आणि त्याचा हा इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.